करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा समर्थांनी आपल्याला नात्यांचा का भाग दाखवलेला आहे. नातं का महत्त्वाचं असतं, नात्यांमध्ये प्रत्यक्षात आनंद कसा असावा, नात्यांशी बोलताना आपण कशा प्रकारे बोलत असतो, जर त्यांना बोलकं ठेवलं तर कोणत्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीला आपण ज्याप्रमाणे बोलत असतो त्याप्रमाणे आपण विचार करून कधीही बोलत नाही आहे, आणि विचार करून न बोलता आपण प्रत्यक्षात बोलून जातो आणि नंतर विचार करत बसतो. बरोबर की नाही. आपल्या घरामध्ये सुद्धा बघा, प्रत्येक घरामध्ये एकमेकांमध्ये ताणतणाव होत असतात, कटकटी होत असतात, परंतु आपण रागामध्ये, क्रोधामध्ये, मत्सरामध्ये एखादा शब्द आपल्या मुखातून बाहेर पडत असतो आणि तोच शब्द दुसऱ्यांच्या अंतःकरणाला लागत असतो, आणि त्याच शब्दावरून समोरची व्यक्ती बोलणारी संपूर्णपणे अबोल होते. मग त्यांना बोलकं कसं ठेवायचं, त्यांच्याशी बोलत असताना त्यांनासुद्धा आनंद आणि आपल्यामध्ये सुद्धा आनंद केव्हा प्राप्त होईल हे जाणून घेतलं पाहिजे. परंतु प्रत्यक्षात जर आपण कशा पद्धतीने वागतो हेच जर माहीत नसेल तर समर्थ म्हणाले, आपला जो नरदेह आहे तो नरदेह प्रत्यक्षपणे कमीपणा घ्यायला लाजतो की नाही. नात्यांमध्ये दुरावा कधीच होता कामा नये. एकमेकांना साथ देणारी शेजारी असतातच, परंतु नातेवाईक तेवढेच महत्त्वाचे असतात जे आपल्याला सुखदुःखामध्ये सामील होत असतात. आयुष्यामध्ये, जीवनामध्ये ज्याप्रमाणे जन्म आहे त्याप्रमाणे मृत्यूसुद्धा आहे. आपण उत्तमाचं वागत गेलो ना, ज्याप्रमाणे समर्थाने उत्तमाचा भाग दाखवला, बालपण, तारुण्यपण, म्हातारपण. बालपण आपलं कसं गेलं ते आपल्यालाच माहीत असतं. किती आपण खेळलो, कोणाशी मस्ती केली, कोणाला काय उद्देशून बोललो, परंतु सर्वांनी आपल्याला माफ केलं, कारण आपण लहान असतो. आणि त्यानंतर आपलं तरुण वय, जसजसं वय वाढत चाललेलं आहे, जसजसे दिवस निघून जातात तसं आपण आपलं बालपण विसरतो, आपण आपला भूतकाळ विसरतो, आणि वर्तमान काळामध्ये जे आपल्यासमोर जे दिवस येत असतात त्या दिवसांना आपण सामोरं जात असतो. तरुण वयामध्ये आपलं शिक्षण, जो आपला नोकरी व्यवसाय असेल, आणि नंतर आपला संसार. आता संसार उत्तमाचा करायचा आहे. संसारामध्ये काय कमी पडतं, आपल्याला शिकवण प्राप्त झालेली आहे ना. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. संसारामध्ये काहीच कमी पडणार नाही आहे, परंतु प्रत्येकाला प्रत्येकाचा आधार असतोच ना. ज्याप्रमाणे नवरा आणि बायको कसं नातं, बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दाखवला, पती पत्नींचं नातं. आयुष्याचा आधार एक प्रकारे पत्नी असते ना, परंतु तिचा आधार कोण असतं, त्या आधाराचा पाया म्हणून नवरा असतो की नाही. मग जर संसाराचा गाडा चालवायचा आहे, दोन्ही चाकं उत्तमाची असतील तर नक्कीच संसार उत्तमाचा होईल की नाही. म्हणून भाग दिलेला आहे. संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणा असं उदार, मापी लागले शरीर घडी न घडी. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेमध्ये भांड्याला भांडा हा लागत असतोच. कशावरूनही तरी भांडण होत असतं. पती पत्नींचं जर नातं पाहिलं, कुठल्या तरी क्षुल्लक कारणावरून भांडण होत असतं. मग आपण विचार करतो, अरे मला अशी भांडण होत असतात,
काय कमी आहे. पण जर आपण हे शोधलं तरच आपल्याला माहीत पडेल खरं नातं कुठलं, जे तुम्हाला भूतकाळात स्वीकारत असतं. बघा, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ. आपल्याला आपलं भूतकाळ माहीतच आहे, तरीसुद्धा आपण ते भूतकाळ विसरून जातो. वर्तमानकाळ जगत आहोत, परंतु भविष्यामध्ये आपण कोण होणार आहोत, भविष्यामधले दिवस कसे येत असतील, उद्याचा दिवस काय आहे. जर आपला वर्तमानकाळ उत्तमाचा असेल तर भविष्य उत्तमाचं आहे. भविष्याची चिंता करायची नाही आहे, कारण भाग काय दिलेला आहे, कर्म उत्तमाचे हवेत. बरोबर की नाही. जर आपण अभ्यास केला तरच आपण परीक्षा देणार आहोत. जर अभ्यासच केला नाही तर परीक्षेला जाता येईल का. आणि जरी गेलो तरी आपल्याला जसे हवे तसे मार्क मिळणार आहेत का, नाही ना. म्हणून भाग दिलेला आहे. नात्यांना नेहमी बोलकं कसं ठेवायचं असतं. आयुष्य जगत असताना मिठासारखं जगलं पाहिजे. आता मिठासारखं का भाग दिलेला आहे. जेवणामध्ये आपण मीठ टाकत असतो, प्रमाण असतं ना. कोणाशी किती बोलावं, कसं बोलावं हे प्रमाण असतं. भाजीत जर मीठ जास्त टाकलं, भाजी खाता येईल का, नाही. कमी जर पडलं असेल तर आपण बरोबर टाकत असतो आणि त्याप्रमाणे खायला चविष्ट वाटते. परंतु जर भाजीत मीठच नसेल तर चव लागेल का हो. मग त्यावरून भांडण होत असतं. भाजीत मीठ नाही आणि त्यावरून भांडणाला सुरुवात होत असते. आता मिठाची किंमत किती बघा. समर्थ म्हणाले कोणाची किंमत काढायची नाही, परंतु किंमत आहे का हो, जास्त नाही आहे, परंतु चवदार आहे ना, रुचकर आहे ना. जेवणाला गोडी केव्हा प्राप्त होते, मिठाशिवाय जेवणाला चव आहे का. म्हणून महत्त्व कशाला आहे हे जाणून घेतलं पाहिजे. आता विचार करा, आपण कुठे राहतो, या पृथ्वी तलावर. ज्या जमिनीवर, ज्या भूमीवर आपण राहतो तिथून आता आकाश किती लांब आहे, किती दूर आहे, तरीसुद्धा त्यांचं नातं किती प्रत्यक्षपणे जोडलं गेलेलं आहे बघा. कारण जमिनीला हसवताना आकाशाला रडावं लागतं. आकाशाची चादर सर्वात मोठी पसरलेली आहे, ती कुठेही संपलेली नाही आहे. जमिनीचा भाग जिथे जिथे आहे तिथे काही ठिकाणी तुटलेला आहे, कारण तिथे पाणीसुद्धा आहे. का भाग दिलेला आहे. पृथ्वी तापलेली आहे, सूर्य पूर्णपणे आग ओकत आहे, तरीसुद्धा पाऊस बरोबर पडतो की नाही. संध्याकाळ झाली की पुन्हा थंडगार भूमी होत असते. मग त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये नात्यांचा भाग कसा दिलेला आहे. आपण आपल्या घरी जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा सर्वांना आपण आमंत्रण देतो, तेव्हा सर्वांशी आपण चांगलं बोलतो, परंतु कार्यक्रम संपला की ज्याचा तो निघून जात असतो. नेहमी बोलतच राहिलं पाहिजे. म्हणजे काय, ओव्हर जर आपण बोलण्याचा प्रयत्न करत असू तर त्याला किंमत कोणीही देणार नाही. परंतु बोलताना प्रत्यक्षात जर विचार केला, लिमिट असतं. प्रथमतः कॉईन बॉक्स होते बघा, 1 रुपया टाकलं की 60 सेकंद बोलायचं, परंतु आता मोबाईलवर डायरेक्ट आपण बोलत जातो, आपल्याला कळतसुद्धा नाही किती तास होऊन गेले. त्यावेळी समजायचं 60 सेकंद झाले की ते बंद व्हायचं, पुन्हा रिडायल करून चालू करायला लागायचं. म्हणून भाग कसा दिलेला आहे. नात्यांना सुद्धा वेळ देता आलं पाहिजे. नात्यांच्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे गोडवा कसा निर्माण होईल, त्यांचं जीवन कसं आनंदी होईल. आपण श्वास घेत असतो,
आता श्वास घेत असतो तो का आपल्या हातात असतो का? नाही आहे. मग तसंच जगण्याला किंमत केव्हा प्राप्त होते? श्वास इथंच सोडून जायला लागतं ना शेवटी. शेवटचा श्वास हा कुठे? या पृथ्वीतलावरच. कारण जन्म आहे म्हणजे मरण आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला त्याच्या स्मरणामध्ये राहायचं आहे. समाधानी राहिलं पाहिजे, आनंदाने राहिलं पाहिजे. आपण समजा बघा, प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, कटकटी, परत भांडणं, कलह, वाद यामध्ये संपूर्ण आयुष्य आपलं निघून जातं. कारण संपूर्ण व्यक्ती जर पाहायला गेलो तर जगामध्ये अशी कोणतीही व्यक्ती 100% चांगली नाही आहे. 101% कोणीही चांगलं नाही आहे. आणि तशीसुद्धा वाईटसुद्धा नसते. परंतु परिस्थितीनुसार त्याला भाग पाडावं लागतं. बरोबर की नाही? कर्म आणि नशिबाचा भाग सुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिला. परिस्थिती चांगली असेल तर माणूस उत्तमाचा होत असतो. परंतु परिस्थितीने मनुष्य हतबल झाला की कुठल्या थराला जाईल ते कळणार नाही. बरोबर ना? म्हणून नात्यांशी बोलत असताना उत्तमाचं कसं वागायचं, कसं बोलायचं. कारण परमेश्वर कधीच कोणाचं नशीब लिहित नाही. जे लिहिलेलं आहे त्यामध्ये बदल करण्याचं सामर्थ्य आहे. कारण का? आपल्या नशिबात काही जरी प्राप्त नसेल तरीसुद्धा आपल्याला सामर्थ्य प्राप्त करून आपल्याला ते मिळणारच. फक्त कर्माचा भाग आहे. जर कर्म केले तर नक्कीच ते फळ प्राप्त होणारच आहे. म्हणून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार का महत्त्वाचं आहे? आपण कर्मापेक्षा जास्त नशिबाला दोष देतो की नाही? म्हणून दोष नसा, कर्माचा भाग असला पाहिजे. म्हणून चांगले विचार आपल्या आयुष्यात असलेच पाहिजेत. जीवन जगण्यासाठी कोणत्या कार्डाची गरज नसते. आपण सर्वांचं आयुष्य पाहतो, कोण कसं जगतं. परंतु ते कार्डापेक्षा कोणीतरी आधार देणाऱ्या माणसांची गरज हवी ना. आपण आपल्या जीवनात आपल्याला जर कमी काही पडलं तर आपण लगेच बघा प्रत्यक्षपणे दुसऱ्यांची मदत घेत असतो. कोण मदतीला येतं किंवा कोण मदतीला येत नाही. जे न बोलणारी माणसंसुद्धा परिस्थितीनुसार आपल्याशी घट्ट मैत्री करत असतात. मग आपणच आपल्याला बघा तेव्हा आपली चूक आपल्याला कळून येते की न बोलणारी माणसं आपल्याशी जेव्हा एकरूप होतात, घट्ट मैत्री होते, त्यावेळी आपण आपली चूक समजून घेतली पाहिजे की आपणच चुकलो होतो. शेवटी ते बोलायला आले आणि परिस्थितीनुसार आपल्याला मदतसुद्धा केली. म्हणून कधी कोणाला रागवायचं नाही, कधी कोणाला बोलायचं सुद्धा नाही. कारण राग हा क्षणिक असतो. परंतु रागाच्या बोलण्याने आपण एकमेकांना जे बोललेले शब्द आहेत ना ते शेवटच्या क्षणापर्यंत ते लक्षात ठेवतात. म्हणून आपल्या मुखातून चांगले शब्द कसे बाहेर येतील ते पाहिलं पाहिजे. कारण समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. जय जय रघुवीर समर्थ.